दोस्तों, नाश्ता करून कंटाळले आहात तर चला मस्त आज हेल्दी प्रोटीन्सने भरपूर दुधी भोपळा आणि पालकपासून थालीपीठ बनवूया। त्याचसोबत चटणी आणि दही आपण नेहमीच खातो, पण आज आपण वेगळा बेत केला आहे, तो म्हणजे कढी। तर मस्त चटपटीत आणि तोंडाची चव बदलणारी कढी बनवूया। तर हेल्दी नाश्ता बनवण्यासाठी सर्वात आधी आपण दह्यापासून कढी बनवूया। तर कढीसाठी मी इथं 1 कप दही घेतलेला आहे। आता हे दही आंबट आहे आणि कढीसाठी आंबट दहीचाच सहसा वापर करायचा। त्यात मी 2 चमचे भरून बेसन म्हणजे चना डाळीचं पीठ घेत आहे। आता याला मिक्सरमधून फिरवून घेऊ, म्हणजे स्मूथ मस्त आपली ही दही इथं तयार होईल। तर तुम्ही बघू शकतात, आता मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये मी हे दही टाकते आणि त्यात आपल्याला जेवढं पाणी हवं आहे, कमी जास्त प्रमाणात तेवढं टाकू शकतो। तर मी साधारण अर्धा कप पाणी टाकलं आहे। मला थोडंसं घट्ट वाटतं आहे म्हणून अजून थोडं मी पाव कप एवढं पाणी टाकत आहे आणि एकदम व्यवस्थित ही कन्सिस्टन्सी आहे कढीसाठी। कढी दाटसर असली तर असे थालीपीठ किंवा धिरड्यांसोबत खूप छान लागते। चला तर आता पटकन कढीला फोडणी देऊया। अशात मस्त चमचमीत रेसिपीसाठी कुकिंग शो मराठीला सबस्क्राईब करा आणि फेसबुकला फॉलोही करा। तर कढी बनवण्यासाठी मी इथं 2 चमचे तेल गरम करायला ठेवलं होतं आणि अर्धा चमचा मोहरी टाकते। मोहरीला चांगली तडतड द्यायचं, म्हणजे फुटू द्यायचं। मग मी अर्धा चमचा जिरं टाकलं आहे आणि 5 ते 6 लसूणच्या कापड्यांना असं छोटे छोटे पीस करून घेतले, लहान लहानसे। 7 ते 8 मी इथं मेथीदाणा टाकला आहे आणि 1 हिरवी मिरचीचे 2 तुकडे केलेत। त्याचबरोबर 2 लाल मिरचीचेही इथं तुकडे मी टाकत आहे। गॅसची फ्लेम इथं लोच ठेवायची आहे। लगेच कढीपत्ता टाकते। कढीपत्त्याचे मी पानं वेगळे केले नाहीत कारण हा कवळा आहे। मिक्स करून घेऊया साधारण अर्धा मिनिटासाठी, म्हणजे मस्त परतून घेऊया आणि लगेचच त्याच्यात मी हिंग टाकते। साधारण मसाला डब्यामध्ये आपण वापरतो छोटा लहान चमचा, तर पाव चमचाभर मी हिंग टाकते आणि त्याच पाव चमच्याने हळद घेतली आहे। तर हळद टाकल्याने कढीला कलर खूप छान येतो आणि हळद टाकणं हे एकदम ऑप्शनल आहे। काही जण हळद टाकत नाही, काही टाकतात। आता छान परतून झाल्यावर जे आपण बॅटर तयार केलं होतं बेसन आणि दहीचं, ते टाकूया आणि गॅसची फ्लेम इथं कमीच ठेवायची, वाढवायची नाही, नाहीतर कढी फाटू शकते। आता कढीला असं मस्त ढवळून घेऊया आणि उकळी येऊ द्या। तोपर्यंत आपण काय करूया, आपण मस्त थालीपीठचे कणिक मळून घेऊया। तर मी आज थालीपीठ दुधी आणि पालकपासून बनवत आहे। अतिशय पौष्टिक आहे, मुलांना टिफिनलाही देऊ शकतात किंवा सकाळी नाश्त्यालाही करू शकतात। त्यासाठी मी इथं 2 कप दुधी भोपळा किसलेला आहे, तो घेतलेला आहे 2 कप भरून। दुधी भोपळ्याचं पाणी बिलकुल काढलेलं नाही, त्याच्यात खूप विटॅमिन्स आणि खूप प्रोटीन असतं, तर ते पाणी न काढता तसंच राहू द्यायचं। त्याचबरोबर मी 1 कप बारीक चिरलेली पालक आणि अर्धा कप बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, म्हणजे 1 मीडियम साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे आणि कोथिंबीर पाव कप एवढी घेतली आहे। आता थालीपीठसाठी आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे, ज्याच्यासाठी मी इथं 1 चमचा बडीशोप घेतली आहे, 1 चमचा धने, 1 इंच अद्रकचे तुकडे ज्याचे मी लहान लहान असे तुकडे केलेत, 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या आणि 1 चमचा जिरं घेतलेला आहे। आता याला आपण वाटून घेऊया। जाडसरच ठेवायचं आहे वाटण, म्हणजेच खूप छान चव येते खाताना। तर याला आता वाटणला आपण जे आपण कणिक मळतो आहे थालीपीठची, त्याच्यात टाकून घेऊया। त्याचबरोबर मी 1 चमचा लाल मिर्च पावडर म्हणजे लाल तिखट घेत आहे, अर्धा चमचा हळद पावडर आणि पाऊण चमचा एवढं मीठ घेतलेलं आहे। गव्हाचं मी 1.5 कप पीठ घेत आहे। कप नसेल तर मी वाटीने घेऊ शकतात। पीठ सुरुवातीला कमी टाकायचं, लागलं तर तुम्ही अजून जास्त वाढवू शकतात। अर्धा कप चना डाळीचं पीठ घेत आहे। वाटलंच तर तुम्ही इथं तांदूळाचं पीठही टाकू शकतात, खूप छान चव येते त्याच्यानेही। आता मिक्स करून घेऊया आणि दुधी जी किसली त्याचं आपण पाणी बिलकुल काढलेलं नाही आहे, म्हणून इथं पाणी शक्यतो कमीच लागतं। तर आपण जे मिक्सरमध्ये वाटण तयार केलं आहे ते धुवून घ्यायचं आहे भांडं आणि थोडंसं पाणी इथं मी टाकलं आहे, बस। याच्याऐवजी जास्त पाण्याची इथं बिलकुल गरज नाही आहे। तुम्ही बघू शकतात असं आपली इथं थालीपीठचं हे पीठ तयार झालेलं आहे। तर थालीपीठचं हे जे पीठ आपण करतो तयार, तर ते खूप पातळ राहिलं तर खमंग अशी थालीपीठ तयार होत नाही। तर एवढंच आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि कढीलाही खूप छान अशी उकळी आलेली आहे। आता उकळी आल्यानंतर मी इथं मीठ घालते, अर्धा चमचा इथं मी मीठ घातलेलं आहे। मीठ घालून ढवळून घेते
आणि अर्धा मिनटासाठी उकळू द्यायचे। जर तुम्हाला गोड कढी हवी असेल तर तुम्ही गूळ किंवा साखरचा इथं वापर करू शकतात। आम्हाला कढी आंबटच आवडते म्हणून मी गूळ टाकत नाही आहे। आता मी कसुरी मेथी घेतली आहे, साधारण पाव चमचा एवढी कसुरी मेथीचं पावडर हाताने चुरून मी टाकली आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे। मस्त अर्धा मिनटं उकळू द्यायचं, म्हणजे कसुरी मेथीचा फ्लेवर त्याच्यात जाईल आणि छान मस्त अशी आपली ही कढी तयार झालेली आहे। जशी ही थंड होईल तशी तशी अजून ती दाटसर होईल। तर बघू शकतात छान असं उकळी आलेले आहे आणि बिलकुल आपली कढी तर फाटलेलीही नाही। तर आता गॅस बंद करायचा आणि आपण थालीपीठ बनवायला घेऊ। ज्यासाठी मी तर सुतीचा कापड घेतलेला आहे, पांढरा कपडा आणि पाणी घेतलं आहे हाताला लावण्यासाठी। कापडला सुरुवातीला ओलं करायचं आहे। सुती कापड नसेल तर तुम्ही कोणतेही घेऊ शकतात, पण सुती कापड जर राहिलं तर तावेला ते चिटकत नाही। तर असं ओलं करायचं आणि हाताला पाणी लावून आपण एक गोळा घ्यायचा आहे। साईज तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात। मी मीडियमच ठेवली आहे, खूप लहानही नाही आणि खूप मोठीही नाही। हाताला पाणी लावत आपल्याला याला थापून घ्यायचं आहे। सुरुवातीला कपड्याला पाणी लावायचं आणि मग हाताला, याच्याने बिलकुल हाताला हे पीठ लागत नाही आणि मस्त पटकन आपले हे थालीपीठ तयार होतं। तर छान असं आपल्याला हे थालीपीठ असं थापून घ्यायचं आहे। खूप जाडही नाही आणि खूप बारीक पातळही नाही। आणि मध्ये असे 3 होल मी इथं केलेले आहेत। 3च्या ऐवजी जर मोठं असतं थालीपीठ तर 4 होलही करू शकतो। आणि ताव्यावर मी 1 चमचा लहान पोळी म्हणतो आपण ते भर तेल टाकलेलं आहे। हा नॉनस्टिक पॅन आहे, तुम्ही याच्याऐवजी कोणताही लोखंडाचा पॅन असेल तोही घेऊ शकतात। याच्याने जर केलं तर कमी तेल लागतं आपल्याला, अगदी कमी तेलात आपले हे थालीपीठ तयार होतात। आता 2 मिनटं आपल्याला असंच पडू द्यायचं आहे आणि तोपर्यंत दुसरं थालीपीठ बनवायला घेऊ। आणि गॅसची फ्लेम इथं कमीच ठेवायची, म्हणजे असं खमंग खरपूस आपलं हे थालीपीठ तयार होतं। फुल गॅसवर जर बनवलं तर ते मध्ये गचगच होतं आणि खायला असं मस्त स्वादिष्ट खमंग असं लागत नाही, म्हणून कमी गॅसवरच त्याला शेकायचं। हवं असेल तर तुम्ही दुसरा गॅसचाही वापर इथं करू शकतात, म्हणजे 2 तावे ठेवू शकतात। म्हणजे थालीपीठ थापण्याऐवजी शेकायला जास्त वेळ लागतो, त्यामुळे 2 ताव्याचा इथं वापर केला तर पटकन होतं। आता दुसरे आपलं हे थालीपीठ तयार झालेले आहे थापून। आता साईड आपण पलटून घेऊया। 2 मिनटं झाले आहेत, मस्त साईड आपली इथं झालेली आहे। आता सुरुवातीचं हे थालीपीठ आहे म्हणून तावा एवढा व्यवस्थित तपलेला नव्हता, पण दुसरं थालीपीठ अतिशय छान खमंग तयार होईल। हेही आपलं खमंग तयारच झालेलं आहे। यालाही आपल्याला उलटपलट करत असं शेकायचं आहे आणि मस्त थालीपीठ आपलं हे शेकून तयार झालेलं आहे। खूप प्रोटीन्स आणि खूप मस्त भाज्या टाकून आपण हे बनवू शकतो। पाहिजे त्या भाज्या, मेथी, पालक, मुलंही आवडीने खातील आणि दहीसोबतही खूप छान लागतं हे थालीपीठ। दुसरं थालीपीठही आपल्याला त्याच पद्धतीने शेकून घ्यायचं आहे। जास्त तेलाचा इथं वापर होत नाही, खूप छान मस्त आपलं हे थालीपीठ इथं तयार होतं। पळीभर मी तेल टाकून आता दुसरी साईडही चेंज करत त्याला, आता याला काय करायचं आहे, जर तुम्हाला असं खमंग बनवायचं असेल तर चमच्याने दाबत दाबत शेकायचं। आणि जर म्हातारी माणसं राहिली तर त्यांना जास्त कुरकुरीत आवडत नाही, म्हणून त्यांच्यासाठी आपण थोडं कमी नरमपणासाठी असं दाबत न शेकता फक्त सहज असं जसं रेग्युलर चपाती भाजतो तसं तयार केलं तरी चालतं। पण जर खमंग असं कुरकुरीत जर बनवायचं असेल तर असं चमच्याने दाबत दाबत गॅसची फ्लेम इथं कमीच ठेवायची आणि मग तयार करायचं। खूप छान असं हे थालीपीठ तयार होतं। तर आपलं हे दुसरं थालीपीठही तयार झालेलं आहे। असेच पूर्ण थालीपीठ आपण बनवून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता छान असं शिजलं आहे। तर खूप हेल्दी आहे। नाश्त्याला नवनवीन असे प्रकार बनवले तर कंटाळा होत नाही। तेच उपमा पोहे खाऊन कंटाळले असणार तर तुम्ही हे थालीपीठ नक्कीच करा आणि त्यासोबत मस्त चटपटीत कढी। तर हा बेत नक्कीच करा। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? आवडली असेल तर एक लाईक करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनला नक्कीच दाबा। चला तर मग भेटूया अशी चटपटीत मस्त आणि जबरदस्त रेसिपीसहित। तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा। धन्यवाद।